गेल्या आठवड्यामध्ये मी माझ्या बहिणीच्या 70 वर्षपूर्तीचा, तसेच माझ्या मेव्हण्यांच्या 75 वर्षपूर्तीचा आणि त्यांच्या लग्नाच्या 50 वर्षपूर्तीचा असा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याचप्रमाणे आज मी आता माझ्या नंदेच्या 75 वर्षपूर्तीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मी जेव्हा त्यांना घरी बोलवलं होतं त्या दिवशी जी मी रेसिपी केली होती ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आपण तो व्हिडिओ बघूया. पंच्याहत्तरीच्या निमित्ताने मी माझ्या नंदेला घरी जेवायला बोलवलं होतं. त्या दिवशीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. यासाठी थोडंसं पाणी काढलेलं म्हणजे टांगले दही, पण अगदी चक्का नाही, असं दही घेतलेलं आहे बाऊलमध्ये. त्याच्यानंतर एगलेस मेयोनीज घेतलेलं आहे, कारण ही श्रावणात रेसिपी दाखवते मी, किंवा श्रावणात केली होती, त्यामुळे एगलेस मेयोनीज घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ आणि मिरपूड घालायची आहे. तर ही मिरपूड घातली की त्याच्यानंतर मग आपण मिक्स हर्ब्स घालतो. ही थोडंसं आपली भारतीय नाही आहे रेसिपी, पण त्याच्यात मी थोडा भारतीयपणा आपल्याला जो हवा असतो तो मी आणलेला आहे. आता हे जे आपण सगळं एकत्र केलेलं आहे ते चांगलं मिक्स करायचं आहे. आणि आता नंतर त्याच्यामध्ये कांद्याचा फक्त पांढरा भाग जो असतो तो चिरून घालायचा आहे. आणि हॅलोपिनो म्हणून एक प्रकार असतो मिरचीचा, तो ह्याच्यामध्ये ठेवलेला असतो एका ब्राईनमध्ये. तीही मिरची मी घेतली आणि त्याचे बारीक असे तुकडे करून घालते आहे. त्याच्याप्रमाणे आपण हे तुकडे घालायचे आहेत. मी हा तिखटपणा करता हे मी घातले, मिरपूड तर घातलीच आहे, पण शिवाय ह्याने एक वेगळाच चरचरीतपणा आणि तिखटपणा येतो. असं ही मिरची घातल्यानंतर मूळ रेसिपीमध्ये बटाटा घातलेला आहे, पण आमच्याकडे दोघांनाही डायबिटीज असल्याकारणाने मी बटाट्याच्या ऐवजी इथे उकडलेले छोले वापरलेले आहेत. त्यामुळे आता मी ते छोले घालते आणि ते चांगले मिक्स करते की हे आपलं चटपटीत छोल्याची एक कोशिंबीर म्हणा, तुम्ही जे काय तुम्हाला ह्याला नाव द्यायचं असेल, तीही तयार आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. आजच्या मेनूमध्ये एक तिखट नारळ भात तुम्हाला दिसतो आहे. त्याची लिंक मी वरती किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे देते आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा.